हॅलो एव्हरीवन, माय नेम इज केदार गावकर आणि आज आपण पाहणार आहोत घरासाठी कोणती सँड चांगली, म्हणजे रेती कुठली चांगली. सँडमध्ये दोन प्रकार पडतात, एक म्हणजे ॲम सँड आणि दुसरी म्हणजे रिव्हर सँड. ॲम सँड म्हणजे मॅन्युफॅक्चर सँड, जी क्रशरमध्ये तयार केली जाते त्याला म्हणतात ॲम सँड, आणि जी रिव्हरमध्ये खणून काढली जाते त्याला म्हणतात रिव्हर सँड. आता ह्यामध्ये दोघांमध्ये कुठली चांगली आहे ती आपण आता बघूया. ही आहे ॲम सँड. ॲम सँड म्हणजे मॅन्युफॅक्चर सँड, आणि मॅन्युफॅक्चर होते म्हणजे क्रशरमध्ये तयार होते म्हणून त्याला ॲम सँड म्हणतात. आणि ॲम सँड ही धुतात त्याला म्हणतात वॉश सँड. वॉश सँड ही बघ, ही ओली आहे, ही ताजी आणली आहे, म्हणजे नवे ते करून आणली होती त्यामुळे ओलावा आहे, याच्यामध्ये पाणी आहे, यामध्ये पाणी आहे म्हणून धुली आहे त्यामुळे पाणी आहे, याला म्हणतात वॉश सँड. आणि शक्यतो जेव्हा तुम्ही डंपर मागवता तेव्हा जेव्हा ओतता म्हणजे खाली डम्पिंग करता तेव्हा शक्यतो असं प्लास्टिक किंवा काही खाली टाका, जेणेकरून ती वाया जाणार नाही, म्हणजे त्याचा पूर्ण त्याचा उपयोग होईल. सर्व याचा आपलं वेस्टेज निघणार नाही, नाही तर मातीमध्ये मिसळले की ती माती मग त्यामध्ये मिक्स होणार आणि मग काँक्रीटला बॉन्डिंग तयार होत नाही, मग ती फेकून द्यावी लागते. त्यामुळे त्यापेक्षा असं पूर्णपणे प्लास्टिक बाजूने घाला आणि त्यानंतर डम्पिंग करा. ही आहे ॲम सँड. आणि आता तुम्हाला दुसरी दाखवतो रिव्हर सँड. आता ह्याचं पार्टिकल बघा, ॲम सँडचे खरखरीत आहे. खरखरीत म्हणजे गोल नाही बघा, अँग्युलर आहे, त्यामुळे ह्याचे बॉन्डिंग होते काँक्रीटची ती एकदम स्ट्रॉंग होते, हे असल्यामुळे अँग्युलरमध्ये शेप असल्यामुळे. आता ह्याची साईज आहे 4.75 mm पेक्षा कमी, म्हणजे त्या सिवमधून ही पास होते 4.75 mmच्या, याला म्हणतात ॲम सँड. आता तुम्हाला दुसरी दाखवतो. ही आहे रिव्हर सँड. नदीमधून काढली जाते त्याला म्हणतात रिव्हर सँड. तर रिव्हर सँडचा उपयोग कशासाठी केला तर ती एकदम फाईन आहे. फाईन असल्यामुळे याची फिनिशिंग चांगली येते बांधकामामध्ये, त्यामुळे. आणि याचं बांधकामामध्ये उपयोग करताना कधी पण ही छान म्हणजे स्क्रीनिंग करून वापरावी. बघा, ही अशी जेव्हा स्क्रीनिंग केली जाते, ह्यामध्ये ही 4.75 mmची जाळी आहे आणि हा स्ट्रक्चर आहे, आणि ह्यामध्ये स्क्रीनिंग केली जाते तेव्हा ही अशी तयार होते एकदम बारीक. आणि ह्यामध्ये याचं वेस्टेज बघा. आता ही कुठे वापरावी तर ही वापरावी बांधकामामध्ये, आणि जेव्हा आपण प्लास्टर करतो त्यामुळे, जेणेकरून फिनिशिंग चांगली येते. ही जर कॉन्क्रीटला वापरली तर थांबा तुम्हाला दाखवतो त्याची पाठी नदी बरोबर वाहून आली, हे बघा. हे बघा, हे आहेत गोल पार्टिकल, गोल असतं मग एकदम, आणि असे हे यांची जर बॉन्ड याचा मोठे आहे, याचा बारीक पार्टिकल आहे. हे बघा, हे गोल असल्यामुळे यांची बॉन्डिंग एवढी कम्पेअर टू ॲम सँड जास्त स्ट्रॉंग होत नाही. त्यामुळे म्हणाल ॲम सँड आणि रिव्हर सँडचा जास्त म्हणजे कम्पेअर केला तर कुठली चांगली आणि कशासाठी चांगली. आता तुम्हाला दाखवतो. ही रिव्हर सँड आहे. आता जर ही रिव्हर सँड आहे, ही फक्त आपण वापरावी बांधकामासाठी आणि प्लास्टरिंग वर्कसाठी. आता तीच का वापरावी, कारण ह्याची फिनिशिंग चांगली येते. आता ॲम सँड वापरावी लिंटल बीम, प्लिंथ बीम, स्लॅब, कॉलम, म्हणजे कॉन्क्रीट जेवढं वर्क आहे त्या कॉन्क्रीटच्या वर्कसाठी आपण वापरावी ॲम सँड, जेणेकरून कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जास्त येते कम्पेअर टू रिव्हर सँडच्या तुलनेत. म्हणजे जर आपण ॲम सँडने एक कॉन्क्रीट बनवलं आणि रिव्हर सँडने एक कॉन्क्रीट तयार केलं, तर ज्याचा ॲम सँडने कॉन्क्रीट तयार केला आहे त्याची स्ट्रेंथ रिव्हर सँडपेक्षा एकदम कडक येणार, म्हणजे स्ट्रेंथ जास्त येणार, आणि रिव्हर सँडची कम्पेअर टू ॲम सँड कमी येणार. त्यामुळे कॉन्क्रीटसाठी ॲम सँडच वापरावी, आणि रिव्हर सँड फक्त बांधकाम प्लास्टरिंग वर्कसाठी वापरावी. आता रिव्हर सँड का नाही यूज करत कॉन्क्रीटमध्ये, याचं मेन एकच कारण आहे, म्हणजे जास्त करून मेन एक कारण आहे, ते म्हणजे यामध्ये खारेपणा असतो. खारेपणा म्हणजे साल्ट कंटेंट असतात, मीठ जे असते, त्यामुळे यामध्ये रस्टिंग प्रोसेस होते. आणि रस्टिंग प्रोसेस झाल्यावर हे बघा, आता हा स्टील बार आहे. कॉन्क्रीटमध्ये जे आपण सरिया यूज करतो ते गंजतात म्हणजे अशी, हे बघा, हे रस्टिंग प्रोसेस आहे. ही अजून एवढी नाही आहे, पण यामध्ये नंतर पोपडी तयार होतात. पोपडी झाल्या अशा
पोपडी झाल्या आणि मग ती पोपडी निर्माण झाली की कॉन्क्रीटची बॉन्डिंग असते ती विकर होते, म्हणजे कमकुवत होते आणि त्यामधून मग ते कॉन्क्रीट सुटायला लागतं. त्यामुळे रिव्हर सँड कॉन्क्रीटमध्ये वापरू नये, कारण यामध्ये साल्ट प्रेझेंट असतं. आणि दुसरं कारण आहे म्हणजे यामध्ये सिल्ट कंटेंट पण असतात. आणि एक याचं हे आहे दुसरा म्हणजे प्राईस. आता रिव्हर सँड जर तुम्ही नदीच्या जिथे खणून काढता त्याच्या जर बाजूला असाल तर तुम्हाला हे रिव्हर सँड स्वस्त पडणार, आणि जर तुम्ही रिव्हर सँड लांब असाल म्हणजे तुम्हाला ही महाग पडणार. तसंच एम सँडचं पण आहे, ती तुम्हाला जर क्रशरच्या जर जवळ असाल तर तुम्हाला ती स्वस्त पडणार कम्पेअर टू, आणि जर तुम्ही लांब असाल तर ते महाग पडणार. लांब म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जास्त जातो. तुम्हाला ह्याचं वेस्टेज दाखवतो रिव्हर सँडचं. हे बघा, ही 3 ब्रासची होती. हे बघा, या 3 ब्रासमध्ये किती वेस्टेज निघालं आहे बघा. अजून ही स्क्रीनिंग करायची आहे. या स्क्रीनिंगनंतर जेवढी आता ही स्क्रीनिंग केली म्हणजे चाळली त्यामध्ये एवढं वेस्टेज निघालं. आणि अजून आहे हे बघा, हे बघा, आणि तिथे पण 3 पिशव्या. यामध्ये वेस्टेज जास्त निघतं रिव्हर सँडमध्ये कम्पेअर टू एम सँडमध्ये काहीच वेस्टेज निघत नाही, 0% वेस्टेज आहे. ह्यामध्ये सिल्ट कंटेंट जास्त आहे, म्हणजे दाखवतो कम्पेअर. आता हे बघा, हे पाणी आहे, शुद्ध पाणी. ह्यामध्ये ही बिना चाळलेली रेती आहे आणि ही चाळलेली रेती आहे. आता ही चाळलेली रेती मी टाकतो आहे पाण्यामध्ये. जर व्हिडिओ हा समअप करायचा असेल तर एम सँड म्हणजे वॉश सँड ही फक्त लिंटल बीम, प्लेन बीम, स्लॅब आणि कॉलम या कॉन्क्रीटसाठी वापरावी. आणि रिव्हर सँड बांधकामासाठी आणि प्लॅस्टरिंग वर्कसाठी वापरावी.